आजचा दिवस अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेणारा, कारण 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल आज जाहीर झालेत। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जवळपास गेले महिनाभर अवघा देश पाहतोय। खरं तर 5 राज्यांची ही विधानसभेची निवडणूक होती, पण रंगीत तालीम होती लोकसभेच्या निवडणुकांची। या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये उडालेला धुळाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाला विजयाचा गुलाल लावणार आणि कुणाला धूळ चारणार हे ठरवू शकेल। आणि म्हणूनच एबीपी माझा आणि सी वोटरनं या 5 राज्यांचा सगळ्यात मोठा, सगळ्यात लक्षवेधी आणि सगळ्यात अचूक असा एक्झिट पोल समोर आणलाय, ज्यामध्ये अनपेक्षित, आश्चर्यकारक आणि धक्कादायक अशा तिहेरी हिंदोळ्यावर झुलणारे अंदाज समोर आलेत। राजस्थानच्या गळ्यामध्ये भाजपच्या कमळाचा हार पडताना दिसतोय आणि राजस्थान काँग्रेसचा हात सोडताना दिसतंय। तिकडे मध्य प्रदेशमध्ये भाजपचं कमळ यावेळी कोमेजणार असा अंदाज या सर्वेमधनं समोर येतोय, तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस कडवी झुंज देत महाराष्ट्रामध्ये शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीआरएसच्या चंद्रशेखर राव यांना चारी मुंड्या चित करेल असं एक्झिट पोल सांगतोय। महत्त्वाची बाब म्हणजे 2018 साली काँग्रेसचा पकडलेला हात छत्तीसगड याही वेळी घट्ट पकडून ठेवेल असाच अंदाज या एक्झिट पोलमधून समोर येतोय। या 5ही राज्यांमध्ये तुलनेनं लहान राज्य असलेल्या मिझोरमनं गेल्या वेळेस एमएनएफला चांगली साथ दिली होती। यावेळेस मात्र मिझोरमनं त्रिशंकू कौल देत बुचकाळ्यात टाकण्याचा कौल दिल्याचं हा एक्झिट पोल म्हणतोय। एबीपी माझा आणि सी वोटरच्या एक्झिट पोलचा जर सार काढायचा झाला तर 5 पैकी एका राज्यामध्ये भाजप, 3 राज्यांमध्ये काँग्रेस आपल्या विजयाचा झेंडा रोवताना दिसतंय, तर एका राज्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती असेल असे एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगतात या 5 वेगवेगळ्या राज्यांमधले, त्यावर आता आपण नजर टाकूयात। सुरुवात करूयात त्या 2 राज्यांनी ज्या राज्यांकडे सगळ्यांचं खूप जास्त लक्ष लागलंय, राजस्थान आणि मध्य प्रदेश। राजस्थानचा विचार केला तर राजस्थानमध्ये खरं तर 200 विधानसभेच्या जागा आहेत, मात्र आता निवडणूक झाली आहे 199 जागांवर, त्यामुळे बहुमताचा आकडा 101 आहे। कोण गाठू शकतं बहुमताचा आकडा? एक्झिट पोलचे जे आकडे समोर आलेत त्यानुसार काँग्रेसला 81 जागा मिळताना दिसतात। काँग्रेस राजस्थानमध्ये सध्या सत्तेवर होतं। 2018 साली जेव्हा काँग्रेसनं राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली त्यावेळेस काँग्रेसकडे जागा होत्या 100, त्या जागांमध्ये 19 घट होताना दिसते आणि 81 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागेल असं दिसतं। याचा अर्थ काँग्रेस सत्तेपासून दूर जाताना दिसते। भाजपचा विचार केला 73 जागा 2018 साली भाजपकडे होत्या राजस्थानमध्ये, 104 जागा भाजपला मिळताना दिसतात। याचा अर्थ बहुमताचा आकडा भाजप पार करताना दिसते। 31 जागांची वाढ 2018च्या तुलनेत भाजपकडे दिसतेय। बसपा राजस्थानमध्ये गेल्या काही वर्षांपासून तळ ठोकून आहे। खूप मोठ्या जागा जरी मिळत नसल्या तरी 2018 मध्ये बसपानं 6 जागांवर विजय मिळवला होता, पण 2023 मध्ये बसपाला कोणतंही यश मिळताना दिसत नाहीये। इतर पक्षांचा विचार केला, अपक्षांचा विचार केला तर राजस्थानमध्ये 2018 मध्ये 21 जागा अपक्षांनी जिंकलेल्या होत्या, पण 2023 मध्ये हा आकडा कमी होताना दिसतोय 7नी आणि 14 जागांवर अपक्षांना यश मिळताना दिसते। खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आणि आपला जवळपास 20 वर्षांचा इतिहास कायम राखत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा होताना दिसतोय। जर राजस्थानचा पोल ऑफ पोल्स बघितला, म्हणजे ज्या ज्या इतर संस्थांनी पोल केलेले आहेत, एक्झिट पोल समोर आणलेले आहेत, त्याचा जर विचार केला तर एबीपी माझा आणि सी वोटरचा पोल सांगतोय भाजपला 94 ते 114 जागा मिळतील राजस्थानमध्ये, काँग्रेसला 71 ते 91, तर इतर पक्षांना 9 ते 19। याचा अर्थ भाजपच्या बाजूने भाजप सत्ता स्थापन करताना दिसते। TV9चा पोल म्हणतोय 100 ते 110 जागा भाजपला, 90 ते 100 जागा काँग्रेसला, 5 ते 15 जागा इतर, म्हणजे इथेही भाजप पुढे जाताना दिसते। आज तकचा जर पोल बघितला तर आकडे काहीसे वेगळे दिसतात। 90 ते 100 जागा भाजपला मिळताना दिसतात, तर काँग्रेसला 100 ते 110 जागा, म्हणजे आज तकचा विचार केला तर पारडं हे काँग्रेसच्याकडे झुकताना दिसतंय। टाइम्स नाऊचे आकडे सांगतात 108 ते 128 जागा भाजपला, तर फक्त 56 ते 72 जागा काँग्रेसला, म्हणजे इथे क्लीन स्वीप दिसतेय भाजपसाठी। जी न्यूजचा आकड्यांचा विचार केला 80 ते 90 जागा भाजपला, तर 94 ते 104 जागा या काँग्रेसला, म्हणजे इथे पुन्हा एकदा काँग्रेस सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने जाताना दिसते। 14 ते 28 जागा असतील इतर पक्ष, 18 जागा असतील इतर पक्षांकडे। इंडिया टीव्हीचा सर्वे हे सांगतोय, एक्झिट पोल हे सांगतोय की 80 ते 100 जागा भाजपकडे असतील, 86 ते 106 जागा या काँग्रेसकडे असतील, तर 5 ते 10 जागा या इतर पक्षांकडे असतील। म्हणजे एकूण या पोलचा विचार केला, सरासरी काढली तर भाजपला 100 जागा
मिळताना दिसत आहेत, काँग्रेसला 90 जागा मिळताना दिसत आहेत आणि इतर पक्षांना 9 जागा. म्हणजे सगळ्या पोल्सचा सार काढला तर पुन्हा एकदा भाजप राजस्थानमध्ये सत्ता स्थापनेच्या जवळ जाताना दिसतंय या एक्झिट पोल्सच्या आकड्यांवरून. आता यानंतर आपण बघूयात मध्य प्रदेशचे आकडे काय सांगतात. हे असं एक आणखी राज्य ज्याकडे लक्ष लागलेलं आहे. जवळपास 20 वर्षांमध्ये 18 वर्ष इथे भाजपनं राज्य केलेलं आहे. अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा खूप मोठा आहे. पण 2018 आणि 2023चे आकडे पाहिले तर काँग्रेसला 2018 मध्ये इथे यश मिळालं होतं. मात्र काँग्रेसला ही सत्ता टिकवता आली नाही 15 महिन्यांच्या पुढे. त्यामुळे 2018 साली काँग्रेसला 114 जागा इथे मिळाल्या होत्या. 2023ला या जागांमध्ये वाढ होताना दिसते 11 जागांनी आणि 125 जागांवर एबीपी माझा सी वोटरचा सर्वे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 125 जागा देताना दिसतोय. भाजपला 109 जागा 2018 साली होत्या. पण 2023 साली भाजपचा आकडा 9 न घटताना दिसतोय. 100 जागांवर भाजप मध्य प्रदेशमध्ये विजयी होताना दिसतोय. बसपा 2 जागांवर 2018लाही होतं. 2023ला सुद्धा बसपाला 2 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय. मध्य प्रदेश याचा अर्थ काँग्रेसकडे जाताना दिसतंय एबीपी माझा सी वोटरच्या सर्वेनुसार. पोल ऑफ पोल्स काय सांगते, बाकीचे जे पोल्स आहेत ते काय सांगतायत तेही आपण पाहायचंय. पण एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्वे जे सांगताय त्यानुसार सध्या तरी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. आणि यानंतर तिसरं राज्य छत्तीसगड. छत्तीसगडमध्येही काँग्रेसची सत्ता गेल्या काही वर्षांपासून आहे. तीच सत्ता काँग्रेस पुन्हा राखू शकते का? छत्तीसगडमधले एबीपी माझा आणि सी वोटर्सचे एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 47 जागा मिळताना दिसतात तर भाजपला 42 जागा. छत्तीसगडच्या विधानसभेची संख्या आहे 90 आणि बहुमताचा आकडा आहे 46. त्यामुळे काँग्रेस इथे अगदी थोड्या फरकानं सत्ता स्थापनेच्या जवळ जाताना दिसते, बहुमत गाठताना दिसते. 2018 साली छत्तीसगडमध्ये 68 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. बहुमताच्या बराच पुढचा आकडा काँग्रेसनं गाठला होता. मात्र 2023ला जवळपास 21 जागांची घट होताना दिसते काँग्रेससाठी. फक्त 47 जागा मिळतात काँग्रेसला. मात्र असं जरी असलं तरी सुद्धा काँग्रेस सत्ता स्थापनेपासून दूर जाताना दिसत नाहीये. भाजपला 15 जागा होत्या 2018 साली. 27 जागांची घसघशीत वाढ होताना दिसतेय छत्तीसगडमध्ये भाजपसाठी. 42 जागा भाजपला मिळू शकतात असा अंदाज आहे. इतर पक्षांना 7 जागा होत्या ज्या आता फक्त 1 मिळू शकतील असा अंदाज आहे. त्यामुळे या राज्यामध्ये काटेकी टक्कर दोनही पक्षांमध्ये पाहायला मिळू शकते. आणि यानंतर आणखी एक राज्य जे महाराष्ट्राला अगदी लागून असलेलं आहे आणि ज्याचा महाराष्ट्रावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकीय परिणाम सुद्धा होतो. त्या तेलंगणाची काय परिस्थिती आहे ते बघूयात. तेलंगणामध्ये 119 जागांसाठी निवडणूक होते. बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर 60 जागांची गरज असेल. काँग्रेसला 57 जागा मिळताना दिसतात. बहुमताचा आकडा काँग्रेस गाठताना दिसत नाही पण बहुमताच्या जवळ जाताना दिसते. बीआरएसला 46 जागांवर विजय मिळताना दिसतोय. जी बीआरएस सध्या तेलंगणामध्ये सत्तेवर आहे. 2014 साली राज्य स्थापन झाल्यापासून बीआरएसची सत्ता आहे या राज्यामध्ये. भाजपला मात्र इथे फारसं काही यश मिळताना दिसत नाहीये. दक्षिणेकडचं हे आणखी एक राज्य जिथे भाजप शिरकाव करण्याचा प्रयत्न करते पण 9 जागांवर भाजपला इथे यश मिळताना दिसतंय. तर इतर पक्षांना 7 जागांवर यश मिळू शकेल असा अंदाज आहे, ज्यामध्ये एमआयएमचा सुद्धा मोठा वाटा असू शकतो. तेलंगणाची परिस्थिती 2018 आणि 2023ची तुलना करता 18 मध्ये काँग्रेसला फारसं यश मिळालं नव्हतं. फक्त 19 जागा मिळाल्या होत्या. पण 2023 मध्ये आकडे हे सांगतात की 38 जागांचा फायदा होऊ शकतो काँग्रेसला आणि काँग्रेसला 57 जागा मिळू शकतात. बीआरएसचा विचार केला, सत्तेवर होतं बीआरएस, 88 जागा बीआरएसकडे होत्या. बहुमतापेक्षा बराच मोठा आकडा होता. पण 2023 मध्ये मात्र बहुमताच्या आकड्याच्या बऱ्याच खाली बीआरएस येताना दिसते. 42 जागांचा तोटा होत बीआरएस 46 वर थांबेल असं एबीपी माझा सी वोटर्सचा एक्झिट पोल सांगतोय. भाजपचा विचार केला तर भाजपला 8 जागांचा फायदा होताना दिसतोय. 2018 साली फक्त एकच जागा भाजपला या राज्यात मिळू शकली होती. 2023ला भाजप 9 जागांवर इथे विजय मिळवेल अशी चिन्ह दिसतात. तर इतर पक्षांना 11 जागा मिळाल्या होत्या 2018 साली. तर 2023 मध्ये 4 जागा कमी होत 7च मिळतील असा अंदाज आहे. आणि यानंतरचं 5वं राज्य आहे मिझोरम. मिझोरमची काय परिस्थिती आहे, मिझोरममध्ये सत्तापालट होतोय का ते बघूयात. एमएनएफला मिझोरममध्ये 18, काँग्रेसला फक्त 5, झेडपीएमला 15 तर इतर पक्षांना 2 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. मिझोरममध्ये 40 जागांसाठी निवडणूक होतीये. बहुमताचा आकडा 21 इतका आहे. ईशान्य पूर्वेकडचं एक छोटं राज्य आहे मात्र एक महत्त्वाचं राज्य म्हणूनही याच्याकडे बघितलं जातं. आणि यानंतर या सगळ्या आकड्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी या एक्झिट पोलच्या आकडे जे सांगतायत त्याचा एकूण देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे सगळं समजून घेण्यासाठी पॅनल आपल्या सोबत असेल. लोकसत्ताचे संपादक ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर आत्ता आपल्या सोबत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत.
केशव उपाध्याय भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आणि चरण वाघमारे BRSचे नेते आपल्यासोबत आहेत आणि इम्तियाज जलील MIMचे नेते आपल्यासोबत असणार आहेत आत्ता जोडले गेलेले आहेत. मी पाहू शकते त्यांना. सुरुवातीला गिरीश कुबेर सरांकडे जाते. गिरीश कुबेरजी, 3 आणि 1 अशी वाटणी झालेली दिसते एक्झिट पोलमधनं. ABP माझा सी वोटर्सचे जे आकडे आहेत त्याच्यानुसार 3 राज्य काँग्रेसकडे जाताना दिसत आहेत, तर 1 राज्य भाजपकडे जाताना दिसतंय. एकूण आकडे तुम्हीही ऐकलेत, तुमचं पहिलं आकलन काय आहे? नाही, मला असं वाटतं की यावेळेला पहिल्यांदाच एक्झिट पोलच्या विषयी ठामपणे भाष्य करणं अवघड दिसतंय. मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये 8 एक्झिट पोल झालेत. त्यांनी 4 भाजपला बहुमत दिले, त्यांनी राहिलेल्या 4 चौघांनी काँग्रेसला दिले. राजस्थान बाबतीत 6 आहेत, साधारण 3-3 अशीच विभागणी आहे. त्यातल्या त्यात स्पष्टता दिसतीये ती तेलंगणाच्या बाबतीमध्ये. बाकी सगळं चित्र बघता मला असं वाटतं की एक्झिट पोलच्या निकालावरती पूर्णपणे भाष्य करणं अतिशय अवघड किंवा धोक्याचं ठरेल. पहिला एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की मला तेव्हाही असंच वाटत होतं, आताही असंच वाटतंय आणि नंतरही तसंच वाटेल की या निवडणुकीकडे लोकसभेच्या आधीची किंवा सेमीफायनल किंवा तत्सम अशा स्वरूपाचं वर्णन करणं बरोबर होणार नाही. कारण निवडणुकीचा बाज वेगळा आहे, निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत, निवडणुकीतले खेळाडू वेगळे आहेत. त्यामुळे इथे जे काय चित्र स्पष्ट होईल त्याचा कोणताही परिणाम लोकसभेवर होईल असं मानता येत नाही. त्याच्यामध्ये होणार नाही. एकाच राज्याचं असेल ते म्हणजे तेलंगणा. बरोबर, तेलंगणाचा मात्र अपवाद असेल असं वाटतं. कारण तेलंगणातलं जे काही आता चित्र समोर येईल निकालामधनं 3 तारखेला, हे त्या संदर्भात एक राष्ट्रीय पातळीवरती महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. त्याला दिशादर्शक म्हणतात. त्या अर्थाने तेलंगणाचं चित्र असेल ते का कसं आपण ते मला वाटतं नंतर त्या चर्चेमध्ये बघूया. पण हे इतके विभागलेले एक्झिट पोल फार कमी वेळेला असतात. म्हणजे एका दिशेने साधारण ते जात असतात. यावेळेला तसंही होत नाही. पूर्णपणे विरोधी अंगाने जातात. काही जणी पूर्णपणे बहुमत दिले भाजपला, काहींनी भाजपची लाट आहे मध्य प्रदेशमध्ये असं म्हटलंय, काहींनी तसं राजस्थानच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. हे मला असं वाटतं एकंदर त्यांचा सॅम्पल साईज, त्यांची मोडस ऑपरेंडी जी काय असेल ती, आणि ते याच्यावरती मला असं वाटतं की इतका सगळा दुभंग या आपल्याला निकालामध्ये एक्झिट पोलच्या निकालामध्ये दिसतोय. त्यामुळे एकच एक सूत्र त्याच्यावरती काही आहे असं आत्ता तरी म्हणता येत नाही. आणि गिरीशजी, मला वाटतं राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांसाठी, नेत्यांसाठी मात्र हे आकडे काहीसे ओके आणि काहीसे गोंधळात टाकणारे आहेत. कारण प्रत्येक वेळेला हे एक्झिट पोलचे आकडे आहेत, खरे निकाल तर 3 तारखेला येतील असं म्हणता येतं जेव्हा आपल्या पक्षाला मिळत नसतात आकडे तेव्हा, आणि जेव्हा मिळत असतात त्यावेळेस बघा आमचीच लाट आहे असं म्हण. आता आकडेच इतके दोन्ही बाजूंनी येत आहेत की दोघांनाही काय म्हणावं हे बहुधा कळत नसावं. म्हणून पहिल्यांदा अतुल लोंढेजी, काय तुमचं मध्य प्रदेशबद्दलचं आकलन आहे? कुणी म्हणते, कोणते सर्वे म्हणतात की मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस येते, काही सर्वे म्हणतात की मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस येत नाही, आणि आकडेही प्रचंड वेगवेगळे आहेत. नाही, आता हे काही एखाद्या पक्षाचं फेल्युअर थोडी असू शकतं. हे जर एक्झिट पोलचे आकडे बरोबर येऊ शकत नसेल तर तो प्रत्येक जी एजन्सी आहे त्यांना रिव्हिजिट करावं लागेल, त्यांची मेथडॉलॉजी त्यांना रिव्हिजिट करावं लागेल. किंवा इतकं मीडियन पण काढता येत नाही आहे. म्हणजे काही काही ठिकाणी तर 90-100 आहे. म्हणजे हे असं कसं होऊ शकतं? म्हणजे एकही सीट मागे पुढे होणार नाही. तर या गोष्टी मग त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट किती जिंकतील तो भाग वेगळा आहे. पण एक मात्र एवढं खरं आहे की आतापर्यंतच्या निवडणुकांचा थोडाफार जे काही मला आकलन झालेलं आहे किंवा मला लक्षात आलेलं आहे, ज्या पक्षाला पहिलेपासून लीड मिळते ना त्या पक्षाला लीड ही मिळत जाते, त्या पक्षाला मुद्देही मिळत जातात. आमच्याकडे मुद्दे होते गॅरंटीजचे, आम्ही ग्राउंडवर ज्या गॅरंटीज रिॲलिटीमध्ये आणल्या त्या लोकांसमोर होत्या. भाजपला ना मध्य प्रदेशमध्ये नॅरेटिव्ह सापडत होता, ना राजस्थानमध्ये नॅरेटिव्ह सापडत होता. राजस्थानमध्ये मी स्वतः 1.5 महिना होतो, तिथला मी मीडिया इन्चार्ज होतो स्टेटचा. तर मला असं दिसलं नाही की एक्झॅक्ट काही नॅरेटिव्ह बीजेपीला सापडत आहे का आणि बीजेपी काही करू शकत आहे का. आम्ही OPSच्या संदर्भामध्ये काहीच बोलले नाही, ओल्ड पेन्शन स्कीमच्या संदर्भामध्ये जी काँग्रेसने अगदी ठाम भूमिका घेतली. MSPच्या संदर्भामध्ये आम्ही कायदा करू असं बोललो. त्यांनी सांगितलं आम्ही 2.5 लाख जॉब देऊ, आम्ही 3 लाख जॉब देऊन झालेल्या 4 लाख जॉबचं सांगितलं. आणि हे सांगत असताना आम्ही ते सबस्टॅन्शिएट केलं की आम्ही पंचायत राज कॅडर निर्माण करू. जसं UPSCचं एक केंद्र स्तरावर कॅडर आहे, जसं राज्य स्तरावर एक स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचं कॅडर आहे, तसं जिल्हा स्तरावर एक कॅडर निर्माण करून आम्ही तिथल्या तिथे जे आहे त्या जॉब्स उपलब्ध करून देऊ. गोधन योजना आणलेली आहे, त्याच्यानंतर शेण विकत घेण्यापासूनच्या या सगळ्या एकूण रुरल इकॉनॉमीला एक जे कल्याणकारी राज्याच्या संदर्भातून एक प्रॉपर इकॉनॉमी, लोकल इकॉनॉमी कशी निर्माण करता येईल तिथल्या मला वाटतं एक दिलं ते प्रत्यक्षात आणलं ना.
नाही, मला वाटतं केशव उपाध्ये खुश असतील, कारण भाजपनं काय त्याच्यामुळे काय केलं, काय काय आश्वासनं दिली याचा पाढा त्यांच्याऐवजी तुम्हीच जास्त वाचताय केशव उपाध्येजी. नाही, मी कुठे वाचला? आम्ही काय सांगितलं ते, आम्ही काय केलं ते सांगतोय मी, कविताजी. आशावरती वेगळं आशावरती काही बर बर, आम्ही येते काय येते केलं? आता मला अरे येते मला ना, बोलू येते दे ना परत, आता अतुलराव. केशवजींना बोलू देत. काय कविताजी आहे? अतुल असं आहे की मला अतुलजी मगापासून जे दावे करतायत ते प्रभारी होते, त्यांच्या आशेवरती पाणी फेरायची मला इच्छा नव्हती, म्हणून मी शांतपणे हसत होतो. फक्त असं आहे की किती म्हणजे त्यांना फार म्हणजे काय, आपण आपल्याच विश्वात एकदा राहिलो असं, ते घोड्याला कसं एकदा बांधलेलं असतं की त्याला अजून जग दिसतच नाही, त्याला समोरच दिसतं. तसं आपण आपल्या विश्वात राहिलो की जगात काय चाललंय ते कळतच नाही. त्यामुळे मग भाजपला नॅरेटिव्ह सापडला नाही, आम्ही काय काय केलं हे अशा गप्पा मारणं सुरू होतं. मुळामध्ये खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या निवडणुकांमध्ये जे प्रामुख्याने गोष्ट समोर दिसतीये, आणि विशेषतः 2-3 राज्याच्या बाबतीमध्ये म्हणजे तुमच्या सर्वेचा आधार घेऊन मी हे सांगतोय की साधारणतः राजस्थान असेल किंवा छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, एक प्रकारे सरकारच्या विरोधातली, तिथल्या स्थानिक सरकारच्या विरोधातली लाट दिसते. म्हणजे राजस्थानच्या बाबतीत तर मी किती किस्से प्रभारी होते, त्यामुळे सगळं दिवस छान चालू होतं. त्यांचा एक मंत्रीच सांगतो, त्यांचा एक मंत्री म्हणतो महिला अत्याचार, त्यांचा एक मंत्रीच म्हणतो इथे बलात्कार जास्त होतात, त्यात काय विशेष आहे, कारण की केशवजी, मरतायत. आपण पहिल्या अशा मुद्द्यावर प्रकारच्या येऊयात. काही केशवजी, गोष्टी पहिल्या मुद्द्यावर येऊयात. जे आकडे सांगतायत ना, ते मध्य प्रदेशमध्ये पहिल्या मुद्द्यावर तुम्ही. आकडे हे सांगतायत ना की मध्य प्रदेशमध्ये दोघांनाही, म्हणजे मला कुणी असं म्हणते आहे की अतुल बीजेपीची लोंढे येईल, सगळे कुणी मुद्दे म्हणते, आणि मांडले. त्यावेळी तेही तुम्ही आकडे अगदी जवळजवळचे कविता नाही आहेत. आकड्यांमध्ये फरकही खूप दिसतोय. का हे असं झालंय असं वाटतंय? नाही, 3 गोष्टी आहेत. मुळात मला खरंच आश्चर्य वाटलं. मला अपेक्षा होतीच की कविता राणे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा, विशेषतः केशव उपाध्ये बोलायला की मध्ये अडवणार, हे मला माहिती होतं, अंदाज होता, तो पूर्ण केला तुम्ही. पण तुम्ही मुळामध्ये त्या असं अतुल वाक्यावर लोंढेंनी खूप मगाशी उशिरा सगळं आलात बोललं. माझ्या अंदाजापेक्षा. नाही असं नाही आहे, कारण मी वाट बघत होतो की चला आज तरी किमान कविता राणेंमध्ये काही बदल झाला असेल, त्या मला मध्ये अडवणार नाहीत अशी माझी अपेक्षा होती, पण तो काही झाला नाही. भाजपवरती आपलं प्रेम अबाधित आहे, ते कायम असू दे. मुळात त्यातलं असं आहे की या सगळ्या भूमिकेमध्ये सर्वे जे येत आहेत त्या सर्वेमध्ये कुठली मेथॉलॉजी, किती सॅम्पल आहे, हा त्या खरं तर सर्वे कंपनीने सांगायचा विषय. पण एक गोष्ट सगळ्यांनी मिळून अधोरेखित केली पाहिजे की हे सगळ्या गोष्टी आत्तापर्यंतच्या सर्वेमध्ये गोष्ट स्पष्ट होती आहे की स्पष्ट बहुमताकडे सगळे सरकार जात आहेत. गेले 9-10 वर्षामधल्या एक गोष्टी आहेत, कुठल्याही पक्षाला सरकार, कुठल्याही एका पक्षाला निकाल प्रत्यक्ष लोक देत आहेत. पूर्वीसारखं हंग ज्या यायच्या त्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये येत नाहीत. जसं आपण एक 90-100चं दशक बघितलं, 2000 दशक बघितलं, ते आता येत नाही. हे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. हा सर्वे तोच नॅरेटिव्ह पुढे घेऊन जातोय अतुल लोंढेंच्या भाषेत बोलायचं तर. दुसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, 3 राज्यांमध्ये आपण जे पाहतोय, राजस्थानमध्ये सगळ्यात विक्रमी मतदान झाले, 77% आत्तापर्यंतच्या इतिहासामधलं. आणि हे मतदान साधारणतः सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं आहे. तिथला इतिहास आहे, 5 वर्षांनी सरकार बदलतं आणि तोच इतिहास तिथं राजस्थान रिपीट होताना दिसतोय. मुद्द्यात पुन्हा मी जात नाही, कारण तुम्हाला पुन्हा अडवणार. मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने एक गोष्ट मला गिरीश कुबेरीचं बसलेत, एक मुद्दा मांडतो. 2 महिन्यापूर्वी माध्यमांकडनंच हे सांगितलं जात होतं, आणि माध्यमांचं म्हणून मी मुद्दा म्हणून सांगतोय की अनेक राज्यांमध्ये, मध्य प्रदेश आम्हाला मायनस दाखवत होते, छत्तीसगडमध्ये आम्ही नाहीच आहेत, अशा प्रकारे सांगितलं जात होतं. तिथून आज आम्ही जिंकाच्या लेवलपर्यंत आलो. हाच एक प्रकारचा मोठा बदल या सगळ्यामध्ये दिसतोय. आणि रविवारी जे काउंटिंग येईल त्यात आणखीन वेगळं चित्र दिसेल. स्पष्ट बहुमताचं 3ही ठिकाणी सरकार भारतीय जनता पार्टी बनवताना दिसेल. बरं, तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटला, तो म्हणजे हॉंग असेंब्लीचा. इम्तियाज जलीलजी, मला छोटीशी प्रतिक्रिया तुमच्याकडनं हवी आहे. हे तुम्हाला पटतंय का की जे आकडे आता दाखवतायत ते आकडे हे अधोरेखित करतायत की भारतामध्ये हंग असेंब्ली हे आता जवळपास कमी होत चाललेलं आहे, आणि 2 पैकी कोणत्या तरी एका पक्षाला किंवा जिथे जो स्थानिक पक्ष असेल त्याच्या बाजूनं जाण्याला जनता कौल देते, अशा प्रकारचं या आकड्यांमधनं अधोरेखित होते? हे जे केशव उपाध्यांचं म्हणणं आहे ते तुम्हाला पटतंय का? कविता, सर्वात महत्त्वाचा जे मुद्दा आहे, मला असं वाटतं की या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर 1 सिंगल पार्टी रूल ते 20-20 वर्ष काम करत आहे. ऑपोजिशनला चान्स मिळत नाही, मिळाला तर गुवाहाटीला आपल्याला त्यांना घेऊन जावं लागतं. तर अशा प्रकारे न होता आपल्याला डेमोक्रेसी टिकवायची असेल तर गव्हर्नमेंट चेंज व्हायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे. मग ते हेल्दी कॉम्पिटिशन असतं की मागच्या सरकारने हे काम केलं होतं, आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं काम आता हे करून दाखवणार आहे. आता मॅनिफेस्टोमध्ये काय काय प्रॉमिसेस करण्यात येतं ते खऱ्या
अर्थाने ते प्रॉमिसेस फुलफिल होतं का नाही होतं का. आणि आज लोक खूप हुशार झालेले आहे. म्हणजे असं नाही आहे की ते असंच ब्लाइंडली जाऊन कुणालाही मतदान करतं. म्हणजे जे आकडे मागच्या निवडणुकीमध्ये आले होते की लाखोंच्या संख्येने लोकांनी नोटाला मतदान केलं होतं, तर एक संदेश गेला होता राजनैतिक पक्षांमध्ये. मग आज कविता मी एक सांगू इच्छितो. मध्य प्रदेशचं उदाहरण घेतो. काँग्रेसला 125 आणि भाजपला 100 सीट्स आपण दाखवतो. तरी सुद्धा मला असं का वाटत आहे की भाजपला कमी सीट्स मिळून सुद्धाही ते तिथे सरकार बनवू शकतो. कारण आता महाराष्ट्राच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की आम्ही हेलिकॉप्टर्स तयार ठेवलेले आहे, खोके तयार ठेवलेले आहे आणि गुवाहाटीचे सगळे हॉटेल्स आम्ही तयार ठेवलेले आहे. निकाल आल्यानंतर काय करायचे आहे तुम्हाला माहित आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सरकार बनवायचं आहे. खूप कमी मार्जिन आहे. म्हणजे चार राज्यांचं आपण हे बघितलं ना, तर जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणाचं जे रिझल्ट आहे. आता मी एक प्रश्न हे सांगतो की तेलंगणामध्ये आपण काँग्रेसला 57 दाखवतो. आता तिथे जे मॅजिक फिगर आहे ते 60 आहे आणि BRS ला 46. आता दोन पार्टी शिल्लक आहे की ज्यांच्याकडे वोट्स आहे. एक तर भारतीय जनता पार्टीला तुम्ही हे दाखवत आहे की त्यांना 9 सीट्स मिळणार आहे आणि AIMIM ला 7 सीट्स दाखवत आहे. आता समजा त्यांना काँग्रेसला समजा त्यांना मॅजिक फिगर गाठायचे आहे, तर कोण त्यांच्या सोबत जाणार? MIM जाणार का भाजप त्यांच्या सोबत जाणार? किंवा BRS ला सरकार बनवायचं असेल तर त्यांच्या सोबत MIM तर जाणार, पण भाजपचा काय रोल असणार त्याच्यामध्ये? हे आकडा फिट होणार आहे की तेलंगणामध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही आहे. 3, 4, 5 सीट्सची आवश्यकता पडणार आहे. आणि तुम्ही जे सांगितलेलं आहे की तेलंगणामध्ये भाजपला 9 सीट्स मिळणार आहे, तुम्ही माझा शब्द नोट करून ठेवा. ते 5 सीट्स पेक्षा जास्त मिळणार नाही. कारण मागच्या निवडणुकीमध्ये फक्त एकच निवडून आले होते त्यांचे. मग त्याच्यानंतर जेव्हा बाय इलेक्शन झाला होता, ते बाय इलेक्शन मध्ये 2 सीट्स निवडून आले होते. आता 9 कोणत्या आधारावर तुम्ही सांगत आहे मला माहित नाही आहे, पण माझा विश्वास आहे की 5 सीट्स पेक्षा त्यांना मत हे मिळणार नाहीये तेलंगणामध्ये. आणि ते खूप महत्वाचे असणार आहे की काँग्रेस आणि BJP मिळून BRS ला बाहेर ठेवू शकतं का, अशी परिस्थितीही निर्माण होऊ शकतं. कारण आम्ही तर स्पष्ट केलेलं आहे आम्ही भाजप सोबत जाणार नाही. आम्ही BRS आमचं एक अंडरस्टँडिंग होती, त्यांच्या सोबत आम्ही गेलेलो होतो. तर हे जे तेलंगणाचं रिझल्ट जे आहे ना, जसं कुबेर साहेबांनी त्याचं खूप चांगला एक मोठा एक इम्पॅक्ट होणार आहे की कोणत्या परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स करून आपल्याला सरकार तिथे स्थापित करता येईल. पण मग काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी BRS, भाजप आणि MIM यांना जर एकत्र यावं लागलं तर MIM ची भूमिका काय असेल? MIM कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप सोबत जाणार नाही. जे भारतीय जनता पार्टी कोणासोबत जात असेल तर आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाही. मी आज या खासदार आणि अध्यक्ष या नात्याने स्पष्टपणे सांगू इच्छितो की भाजप सोबत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जाणार नाही. बर, चरण वाघमारे यांची या बाबतीतली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. फक्त एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा. प्रस्तुत करते कोणतीही साधारण अगरबत्ती घेऊ नका, उल्हास घेऊन. आईच्या प्रेमाची सात्विक शुद्धता, सर्वश्रेष्ठ गुणवत्ता हीच आमची विशेषता. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड सोनाई. एक अगरबत्ती देता का? डोळे बंद करून प्रार्थना करणं तर ठीक आहे, पण अगरबत्ती सुद्धा अशीच खरेदी करणं महाग पडू शकतं. साधारण अगरबत्तीमध्ये असतात हानिकारक केमिकल्स, यामुळे बिघडतं आपलं आरोग्य. सादर आहे उल्हास अगरबत्ती, जी बनते सेफ लॅब टेस्टेड फ्रेग्रन्सने. आता साधारण अगरबत्ती नाही, उल्हास घेऊन या. रोज नए बहाने ढूंढा करें. डाबर शिलाजीत गोल्ड रोज लिया करें. डाबर शिलाजीत गोल्ड फॉर स्ट्रेंथ, स्टैमिना एंड वाइटैलिटी. खिले खिले है खेत हमारे, भोपाल आए है बुलंद उद्योग हमारे, भोपाल आए. नागालँड सरकार डियर 500 सॅटर्डे वीकली लॉटरी. पहिलं हमीपात्र बक्षीस 2.5 कोटी आणि आणखी बरीच बक्षिसं जिंका. तिकिटाची किंमत 500 रुपये. ड्रॉ 2 डिसेंबर. पहिलं बक्षीस फक्त विकलेल्या तिकिटांतूनच. डियर 500 मंथली लॉटरीच्या 2.5 कोटींच्या विजेत्या होत्या प्रियांका वैद्य. पुढचे करोडपती तुम्ही आहात का? एक तिकीट, एक मौका, आपकी जिंदगी बदलने का. तुमच्याकडे हे सगळं आहे,
पण तुमच्याकडे काहीतरी नाहीये आतमध्ये, जे तुमची वाट पाहत आहे तिथे बाहेर. तुमच्या पझलच्या गाळलेल्या भागाचा शोध घ्या, तुमच्या स्टोरीतला राहून गेलेला भाग. द न्यू सफारी, रिक्लेम युअर लाईफ. PKF सीझन 10 गुजरात जायंट्स वर्सेस तेलुगू टायटन्स 2 डिसेंबर संध्याकाळी 7:30 वाजता. पावभाजी हो या बिर्याणी बनाना, बादशाह मसाले से ही स्वाद सुगंध का राजा, बादशाह बनाए बढ़िया खाना, बादशाह मसाला. आता जीवनसाथी फ्री आहे, म्हणजे बायोडाटा तयार करणं आणि मॅचला मेसेज करणं दोन्ही विनामूल्य आहे. कोणत्याही बंधनाशिवाय. तर आजच डाउनलोड करा जीवनसाथी ॲप. प्रगतीपथावर पिकांची वाढ कायम ठेवा. पिकांच्या भरघोस आणि दर्जेदार उत्पन्नाची नामी युक्ती. अँटी स्ट्रेस ताबा. स्मार्ट फार्मर स्मार्ट टेक्नोलॉजी कैन बायोसिस. नारियल ऐसा फल जिसके पानी पर धूल मिट्टी प्रदूषण का कोई असर नहीं होता, क्योंकि पानी नारियल के अंदर सुरक्षित रहता है, इसीलिए वो शुद्ध होता है. जैसे अपना द कुटे ग्रुप का तिरुमाला कोकोनट ऑयल, जो केरला के खास चुनिंदा नारियलों से बना है. तिरुमाला कोकोनट ऑयल, हर बूंद में शुद्धता का विश्वास. तिरुमाला कोकोनट ऑयल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी. दादी क्या हुआ? पोते की शक्ल ही नहीं देखी अभी तक, किसी के भी फोन से ठीक से वीडियो कॉल ही नहीं लगती. मैंने ना नया 5G फोन लिया है, इसे ट्राई करें. आज से इसको अनुज जी बुलाएंगे. Redmi 5G स्पीड जो रखे आगे भी दिलाए इज्जत भी. Xiaomi, India's most trusted and loved smartphone brand. एक अगरबत्ती देता का? डोळे बंद करून प्रार्थना करणं तर ठीक आहे, पण अगरबत्ती सुद्धा अशीच खरेदी करणं महाग पडू शकतं. साधारण अगरबत्तीमध्ये असतात हानिकारक केमिकल्स, यामुळे बिघडतं आपलं आरोग्य. सादर आहे उल्हास अगरबत्ती, जी बनते सेफ लॅब टेस्टेड फ्रेग्रन्सने. आता साधारण अगरबत्ती नाही, उल्हास घेऊन या. ब्रेक नंतर स्वागत. प्राध्यापक मोटेगावकर सरांचे RCC, महाराष्ट्राची डॉक्टर इंजिनियर घडविणारी फॅक्टरी. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झालेले आहेत आणि हे एक्झिट पोल आकडे काहीसे वेगळे सांगतात. काँग्रेसला 3 राज्यांमध्ये विजय मिळताना दिसतोय, तर एका राज्यामध्ये भाजपा आपली सत्ता स्थापन करताना दिसतेय. या सगळ्याबद्दलचं विश्लेषण करत असताना एक महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे तेलंगणा. अगदी काही वेळापूर्वी इम्तियाज जलील या राज्यातल्या त्यांच्या पक्षाच्या परिस्थितीबद्दल बोलत होते. चरण वाघमारे जी BRSचे नेते आपल्यासोबत आहेत. चरण वाघमारेजी, एकीकडे BRS महाराष्ट्रामध्ये येऊ पाहतोय, महाराष्ट्रामध्ये पाय पसरण्यासाठी प्रयत्न करतोय, दुसरीकडे इंडिया आघाडीपासून ते लांब आहेत, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व अजूनपर्यंत तरी ठेवू नये. हे सगळं सुरू असताना आपल्या राज्यात मात्र BRSची पिछेहाट होताना का दिसतीये? असं आहे, तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती तयार झाली आणि BRS पहिल्यांदाच तेलंगणा राज्यामध्ये BRSच्या नावाने निवडणुका लढत आहे. 2 प्रमुख राष्ट्रीय पक्ष या 5 राज्यामध्ये आपला अस्तित्व दाखवत आहेत. आता आपण मध्य प्रदेशचे आकडे पाहिले, राजस्थानचे पाहिले, छत्तीसगडचे पाहिले. या तिन्ही राज्यामध्ये कायमचे काँग्रेस आणि BJP असे 2च पक्ष राहिलेले आहेत. आणि या 2 राष्ट्रीय पक्षामध्ये तिसऱ्या राष्ट्रीय पक्षाची सुरुवात हे तेलंगणा राज्यातून झालेली आहे. गेल्या 2014 पासून आतापर्यंत तेलंगणा राज्यात BRSची तेलंगणा राष्ट्र समितीची सरकार होती. एक्झिट पोलचे जे आकडे आहेत, सुरुवातीलाच अतुलजींनी आणि केशवजींनी सांगितल्याप्रमाणे जसेचे तसे आकडे पूर्णपणे खरे ठरत नाही. 3 तारखेला पता चालणार आहे. पण तेलंगणा राज्यामध्ये आज जरी सी वोटरच्या आकड्यानुसार आम्ही पिछाडीवर असलो तरी मला विश्वास आहे की सरकार आमची बसणार आहे. इम्तियाज जलीलजींनी जे सांगितलं की आम्ही भाजप सोबत जाणार नाही, त्यांची स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. कारण भाजपला सरकार बनवायची असेल तर ते भाजप सोबत जाणार नाही, पण BRSला सरकार बनवायची असेल तर नक्की ते BRS सोबत येतील. आणि समजा BRS सोबत भाजप पाठिंबा देते, त्याला त्यांचा विरोध असण्याचं काही कारण नाही. भाजप सत्तेत बसत असेल तर ते विरोध करतील, हे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण पहिल्यांदा भारत राष्ट्र समिती या 5 राज्याच्या निवडणुकीत तेलंगणा राज्यामध्ये त्यांची सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच तेलंगणा राज्यात आमची सरकार बसेल. म्हणजे भाजपची मदत घेण्याची तयारी तुम्ही आधीपासूनच सुरू केली आहे म्हणायची?
नाही, भाजपची मदत घेण्याचा विषयच नाही, कारण आमची स्पष्ट बहुमताचं सरकार येईल. आजचा जो सर्व्हे दिला आहे तो सी वोटरचा सर्व्हे आहे. कालपर्यंतच्या सगळ्या चॅनलच्या सर्व्हेमध्ये आम्ही 60+ आहोत. त्याच्यामुळे स्पष्ट बहुमतात आमची सरकार येणार आहे. भाजपनी काँग्रेस सोबत जायचं की BRS सोबत जायचं हा त्यांचा विषय आहे. बर पुन्हा एकदा गिरीश सर तुमच्याकडे येते. राजस्थान या राज्याचा विचार केला तर राजस्थानमध्ये गेले जवळपास 20 वर्ष आपण दर 5 वर्षांनी अँटी इन्कम्बन्सीचा परिणाम पाहतो, पण यावेळेस मात्र स्पष्टपणे दिसत नाही. राजस्थानचे आकडे आपल्याला तेच सांगतात की कुणी म्हणते की राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस आपली सत्ता ठेवण्यामध्ये यशस्वी होईल आणि कुणी म्हणते की नाही, भाजप पुन्हा आपली सत्ता तिथे घेऊन येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, एकूण गेल्या 1 महिन्याचा जर आपण अंदाज घेतला आणि या पोल्सचे एक्झिट पोलचे जर आकडे लक्षात घेतले तर? राजस्थान अतिशय गमतीशीर चित्र आहे अशा अर्थाने की दोन्ही राष्ट्रीय पक्ष राजस्थानमध्ये हे स्थानिक नेतृत्वाच्या दबावाखाली आहेत. म्हणजे भाजपला जर सत्ता स्थापन करायची असेल आणि जवळपास तो जाऊ शकत असेल तर अर्थातच वसुंधरा राजे ज्या पक्षश्रेष्ठींना तितक्याशा प्रिय नाही आहेत त्यांना महत्त्व द्यावं लागेल. त्यांचे अपक्ष 30-32 मध्ये जे किती येत आहेत त्याच्यावरती अवलंबून राहील. त्याच वेळेला काँग्रेसला म्हणजे अशोक गेहलोत तितकं प्रेम नाही आहे सचिन पायलट आणि ते काही मध्यंतरी बंड झालं त्याच्यामुळे. पण जर सत्ता आली किंवा सत्तेच्या जवळपास येण्याची शक्यता निर्माण झाली काँग्रेसला तर त्या शक्यतेचं वास्तवात रूपांतर किंवा परिवर्तन करण्याची क्षमता काँग्रेसच्या बाबतीमध्ये फक्त अशोक गेहलोत यांच्यामध्ये. म्हणजे त्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या राष्ट्रीय नेतृत्वाला नावडते नेते या 2 राज्यांमध्ये आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी त्यांना किती सवलती द्यायच्या याच्यावरती राजस्थानच्या निकालाचा अर्थ महत्त्वाचा आहे. भाजपला अर्थातच या दृष्टीनं राज्य हातात येतं किंवा नाही यापेक्षा लोकसभा निवडणुकीमध्ये राजस्थानने जसं गेल्या वेळेला 1 गठ्ठा मतं भाजपच्या पारड्यात घातली तशी आत्ता मिळावीत यासाठी राजस्थान भाजपसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथून ते समजा सत्तेच्या जवळ आला तर इतरची शक्यता आहे. त्यामुळे इथून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत राजस्थानला भाजपचं नेतृत्व वसुंधरा राजेंच्या ते म्हणतील त्याप्रमाणे वागेल. त्यांची उपयुक्तता तोपर्यंत भाजपसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि काँग्रेसला काही पर्यायच नाही आहे. जर सत्तेच्या जवळपास गेले तर त्यांना अशोक गेहलोतांशिवाय आहेच कोण, कारण हे अशक्यतेचं शक्यतेत रूपांतर करण्याची ताकद तर काही सचिन पायलट यांच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे एक गमतीशीर चित्र राजस्थानमध्ये दिसतंय. दोन्ही राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांना नकोसे नेते त्या राज्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील असं चित्र आहे. पण मग वसुंधरा राजे जर नकोशा असतील तर ते आपल्या संपूर्ण प्रचारात पुरेपूर दिसेल अशी काळजी बहुधा भाजपनं घेतलेली दिसते, कारण त्यांच्या बऱ्याचशा समर्थकांना तिकीट मिळालेली नाही. अगदी युनुस खान त्यांना तिकीट मिळालेलं नाहीये. वसुंधरा राजे यांचा प्रचार सुद्धा काही भागांपुरतीच मर्यादित राहिला असंही एक चित्र होतं, याचीही चर्चा होती. केशव उपाध्येजी, काय परिणाम होणार आहे याचा? नाही 2-3 गोष्टी पुन्हा प्रामुख्याने मांडल्या पाहिजेत याच्या कविता, की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी या माध्यमांमध्ये चर्चेला जातात. त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव किंवा तशी प्रत्यक्ष गोष्ट हे राजकीय पक्षामध्ये घडत असतेच असं नाही. त्यामुळे वसुंधरा राजांना काय डावललं गेलं, वसुंधराच्या समर्थकांना तिकीट दिलं गेलं की नाही या चर्चा करण्याचा अधिकार वस्तुस्थिती काय त्यापेक्षा दूर असलं तरी अधिकार माध्यमांना जरूर आहे. पण त्या ठिकाणचं स्थानिक शेवटी कुठलाही राजकीय पक्ष हा त्या ठिकाणी जिंकण्यासाठी जे समीकरण करावं लागेल त्या पद्धतीने काम करत असतो आणि त्या पद्धतीने या सगळ्यांचं विश्लेषण करून योग्य उमेदवाराला निवड देत असतो. आणि त्यामुळे एखाद्याला डावललं, एखाद्याला पाठिंबा दिला अशा तात्कालिक ह्याच्यावरती आवडत्या नावडत्या लाईक डिसलाईकवरती राजकीय पक्षामध्ये किंबहुना भारतीय जनता पार्टीमध्ये तरी एखाद्याला उमेदवारी दिली जात नाही. त्यामुळे उमेदवारी डावलली गेली, वसुंधराजेंनाही डावललं गेलं असं म्हणणं हे इथं चुकीचं आहे. आमच्याकडे सामूहिक नेतृत्वाचा प्रकार चालतो, एकत्रित बसून सगळे निर्णय केले जातात आणि त्याच्यामुळे त्या नेतृत्व मग त्यानंतर वसुंधराजे कदाचित येतील. कुणी त्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यावेळी ठरवेल त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे आत्ता त्याच्यावरनं आपण त्याचा अर्थ काढणं की वसुंधराजेंना डावललं किंवा त्यांना प्रमोशन दिलं गेलं किंवा त्यांना मगाशी माननीय गिरीश कुबेर असं म्हणाले की काय त्यांना धक्का लावता येणार नाही लोकसभा निवडणुकीपर्यंत, असं भारतीय जनता पार्टीमध्ये काही नसतं. अनेक वसुंधराजे यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आपण उत्तर प्रदेश योगींचं उदाहरण बघतोय. असे अनेक नेतृत्व त्या राज्याचे आहेत जे प्रभावीपणे काम करत आहेत. नाही हे विचार गिरीश कुबेरांच्या मुद्द्याला आणखी एक मुद्दा इथे जोडावा लागेल. तुम्ही म्हणताय त्याच्या दृष्टीनं की जवळपास 7 केंद्रीय मंत्री तुम्हाला उतरवावे लागले आहेत राजस्थानमध्ये.
हे कशासाठी? आणि मग त्याच्यातनं एकही चेहरा प्रॉमिनंटली मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर येणार नाही याचीही काळजी भाजपनं घेतली, जी इतर राज्यांमध्ये भाजप सहसा घेत नाही. एक प्रॉमिनंट चेहरा भाजपकडनं समोर येतो, जे राजस्थानमध्ये होताना दिसलं नाही. मी तुम्हाला माझं मांडणी करताना सुरुवातीचं पहिलं वाक्य हे सांगितलं की प्रत्येक राजकीय पक्ष किंबहुना भारतीय जनता पार्टी जिंकण्यासाठी जी रणनीती आवश्यक असते ती व्यक्तिगत लाईक डिसलाईकपेक्षा जास्त महत्त्वाची मानते आणि जिंकण्यासाठी जे जे आवश्यक असेल, आणि बऱ्याच वेळा तुम्ही आमच्यावर तो आरोपच करता की तुम्ही सगळी अख्खी यंत्रणा त्यामध्ये उतरवता, त्यामुळे भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक गंभीरतेनेच घेते आणि जे जे जिंकण्यासाठी आवश्यक आहे. जर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाला असं वाटलं की राजस्थान जिंकण्यासाठी किंवा त्या ठिकाणच्या त्या भागामधले काही गोष्टी जिंकण्यासाठी काही विधानसभांमध्ये या प्रकारचे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे, तर तसे प्रयोग भारतीय जनता पार्टीने केले तर त्यात वावगं कुणाला वाटण्याचं, आक्षेप वाटण्याचं कारण नाही. प्रत्येक राजकीय पक्ष हा जिंकण्यासाठीच येत असतो. काँग्रेससुद्धा जिंकण्यासाठीच तिथे उतरला होता. त्यामुळे अशा पद्धतीने फक्त यांनी 8 खासदार केले म्हणजे हा बघा ह्यांची पराभूत मानसिक, त्यांच्याकडे उमेदवार नाही, असं चित्र नसतं. जिंकण्यासाठीचा निकष ह्या ठिकाणी असतो आणि त्या संदर्भामध्ये योग्य निर्णय केलेला असतो. म्हणजे वसुंधरा राजेंना बाजूला ठेवणं ही स्ट्रॅटेजी आहे भाजपची. असं मी म्हटलं का? पुन्हा माझ्या तोंडी वाक्य टाकू नका. मी असं म्हटलं की वसुंधरा राजेचा प्रचार करतायत, उत्तम प्रचार ते करतायत, त्यांना बाजूला टाकण्याचा प्रश्नच येत नाही. मी सुरुवातीला पुन्हा एकदा सांगतो की माध्यमातून जे तुम्ही बघता ते राजकीय पक्षात घडतंच असं नाही. आपल्याला जे सोयीचे निष्कर्ष काढायचे असतात ते आपण माध्यमात बसून काढतो. राजकीय पक्षांचं विश्लेषण, राजकीय पक्षांची कार्यपद्धती ही खूप वेगळी असते आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की वसुंधरा राजे नाकारलं असं असण्याचं काय समजण्याचं कारण नाही. तेच सत्य अंतिम हे समजण्याचं कारण नाही. अतुलजी बरेच हसताय तुम्ही अगदी केशवजी उत्तर देताना, पण काँग्रेसची पण परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामधलं द्वंद्व काही फार लपून राहिलेलं नव्हतं. परिणाम होईल का त्याचा? मला एक कळत नाही की ज्या पद्धतीनं सचिन पायलटजी ज्यावेळेस डोटासरांवर ईडीची रेड झाली आणि वैभव गलोदनचे सुपुत्र यांना नोटीस आली होती, त्यानंतर त्यांनी स्वतः जाऊन दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेतली. सोबत प्रेस कॉन्फरन्स मी अरेंज केल्या, त्यांच्या अनेक सभा सोबतीनं झाल्या. तर मग या सगळ्या गोष्टीनंतरही आणि त्यांनी जेव्हा स्पष्ट सांगितलं की माझे काही कन्सर्न्स होते ते पार्टीने ॲड्रेस केले, की काही त्यांनी प्रश्न ठेवले होते ते ॲड्रेस केले. आता आमच्यामध्ये काही नाही, प्रचार आमचा व्यवस्थित झाला, कुठेही काही नाही. उलट म्हणजे आता त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण वसुंधरा राजेंनी कसा तो जाहीरनामा बाजूला पटकून दिलेला होता जेव्हा जाहीरनामा जाहीर करण्याचा वेळ होता. नंतर ज्या पद्धतीच्या बातम्या येत होत्या की वसुंधरा राजेंच्या 4 लिस्टपर्यंत वसुंधरा राजेंच्या कुठल्याही व्यक्तीला घेण्यात आलं नाही, पण मग नंतरच्या 2 लिस्टमध्ये जे आहे ते ॲडजस्ट करण्यात आलं. आणि तिकडे मग बालकनाथांना वाटायचं की मी तिजारामधून लढतात येते, की मी मुख्यमंत्री होणार. नंतर ओम बिर्ला त्यांना वाटत होतं, गजेंद्र सिंग शेखावत त्यांना वाटत होतं. नंतर हे जे कर्नल राठोड जे आहे त्यांना तर म्हटलं होतं की कर्नल कहना मान ले, बुडिया बिस्तर बांध ले. अशा पद्धतीचे तिथे घोषणा पाहिल्या, समोरासमोर उमेदवाराला विरोध होताना सगळ्या ठिकाणी पाहिला. कदाचित दिसला नसेल अनेक लोकांना, अनेक पत्रकारांनाही दिसला नसेल तो भाजपचा असल्यामुळे, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रस्त्यावर घडत होत्या. आणि इकडे आमच्या इकडे मात्र एकजुटीनं आम्ही सगळं करत होतो. रोज वॉर रूमला सगळ्या लोकांचं भेटणं, बोलणं किंवा ऑनलाईन झूम मीटिंग ज्या आहेत त्या कंटिन्यू सगळ्या, त्याच्यामध्ये गहलोत साहेब होते, सचिन पायलटजी होते, सगळेच होते. आता आमच्या इथं सामूहिक पद्धतीनं नेतृत्व आणि सामूहिक पद्धतीने नंतर ठरवणं, आमची विधिमंडळाची बैठक, आमचे निरीक्षक, आमची ही पद्धत आहे. त्याच्यानंतर हे सगळं निरीक्षक हायकमांडकडे घेऊन जातं, हायकमांड तो निर्णय घेतो. यांच्याकडे चेहऱ्याने केलं जातं. यावेळेस चेहरे दाखवलेले नाही आहे, चेहरा देऊन निवडणूक लढलेले नाही आहे. त्यामुळे स्पष्टपणे कुठंतरी जे होतं ती निवडणूक सगळी काही मोदी साहेबांच्या चेहऱ्यावरच लढण्यात आली, मिझोराम सोडून. 70 वर्षामध्ये देशाच्या इतिहासामध्ये कविताजी पहिल्यांदा असं झालं की देशाचे प्रधानमंत्री एखाद्या राज्याच्या निवडणुकीत जाऊ शकले नाही. याचं कारण असं होतं की तिथे झोरामतंगांनी सांगितलं की मी ह्यांच्यासोबत डायस शेअर करू शकत नाही. असं 70 वर्षात कधी झालं नव्हतं. हे पहिल्यांदा झाले. ही चांगली गोष्ट नाही आहे. ही सत्तेमध्ये प्रत्येक पक्षाला येण्याचा अधिकार आहे. इथं बसलेले आम्ही सगळ्यांना सत्तेमध्ये येण्याचा अधिकार आहे, विरोधात राहण्याचा अधिकार आहे, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण प्रधानमंत्री सीमावर्ती राज्यामध्ये जाऊ शकले नाही प्रचाराला, ही गोष्ट देशाच्या अनुषंगानं चांगली नाही. ती अधोरेखित झाली पाहिजे. त्यांनी जायला पाहिजे नव्हतं, त्यांनी ती हिंमत दाखवायला पाहिजे नव्हती आणि लोकांमध्ये उभं राहायला पाहिजे नव्हतं. ना ते मणिपूरमध्ये गेले ना मिझोराममध्ये गेले. चांगलं नाही. माझ्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल बोलतोय मी काही विरोधी पक्ष म्हणून बोलत नाही आहे. ती ताकद जी आहे ती या देशाच्या पंतप्रधानामध्ये आहे
आणि ती त्याचा शो जे आहे तो व्हायला पाहिजे येते होता. मी केशवजी, विरोध म्हणून नाही या बोलत आहे. मुद्द्यावर- हा नाही, नाही, कन्सर्न आहे, केशवजी, एक सिटीजन म्हणून हा कन्सर्न आहे. ठीक आहे केशवजी, या मुद्द्यावर तुमच्याकडे येईन, पण नाही, त्या नाही, अगोदर नाही, मला असं आहे गिरीश की- असं आहे कुबेरांकडे की- जायचंय. गिरीश कुबेरजी, हा मुद्दा तर मान्य केला पाहिजे की या 4ही महत्वाच्या राज्यांमध्ये प्रमुख चेहरा भाजपचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच दिसत होते. स्थानिक चेहरे प्रामुख्यानं पुढे आणले जात नव्हते किंवा जे होते त्यांना बाजूला ठेवल्याचं चित्र दिसत होतं. ही या विधानसभा निवडणुकांची स्ट्रॅटेजी म्हणायची की लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं होती तयारी असं म्हणायचं? नाही, मला असं वाटतं की हा मुद्दा थोडासा परिघा बाहेर जातोय. याचं कारण असं आहे की तसा निवडून देणारा चेहरा जर काँग्रेसकडे असला असता तर त्यांनी फिरवला असता तो. बरोबर. तर भाजपकडे तो चेहरा आहे असं त्यांना वाटतं आणि त्यांना जर त्याची खात्री असेल तर त्या चेहऱ्याने त्या निवडणूक लढतायत. आणि तो चेहरा हिमाचल प्रदेशमध्ये अयशस्वी ठरला होता, तो चेहरा पंजाबमध्ये अयशस्वी ठरला होता, तो चेहरा काही महिन्यांपूर्वी कर्नाटकामध्ये चालला नव्हता. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं की काँग्रेसने एकाच चेहऱ्याने निवडणुका लढवल्या असं भाजपवर टीका करण्याचं काही कारण नाही. त्यांच्याकडे तो चेहरा असता तर त्यांनी काही दाखला असता का? त्यामुळे ज्यांच्याकडे आहे त्यांनी तो मिरवला, त्यांच्याकडे नाही त्यांनी तो नाही मिरवला. त्यामुळे यांनी जर काही स्थानिक नेतृत्वाला पुढे आणलं असं काँग्रेसवाले सांगतायत, पण देशाच्या इतिहासामध्ये स्थानिक नेतृत्व खच्चीकरण करण्याचं काम काँग्रेसनेच केलेलं आहे. म्हणजे इंदिरा गांधींच्या नंतरचा जर देशाचा इतिहास बघितला तर त्याच्यामुळे हे आत्ता हा आहे. आणि म्हणजे उडदा माझी काळे गोरे या पद्धतीनंच त्याचं विश्लेषण व्हायला हवं. यांच्याकडे जे आहे त्या पद्धतीनं ते करतायत, त्यांच्याकडे जे नाहीये ते तसं आहे असं समजून दाखवायचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तत्वतः फार काही फरक आहे याच्यामध्ये असं अजिबात दिसत नाही. याचं कारण असं की तुम्ही तर जाहीरनामे नावाचा जो एक निवडणुकीच्या दृष्टीने थोतांडी प्रकार असतो तो जर बघितला तर या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये इतकी अवास्तव आश्वासनं दिलेली गेलेली आहेत ना की ती प्रत्यक्षात आणणं अजिबात शक्यतेच्या पातळीवरती नाहीये. म्हणजे ज्याला 2022 साली माननीय पंतप्रधानांनी रेवडी असं वर्णन त्यांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे या शक्यता एकच चेहरा असणं, जर तो नसणं, मग आहे तो चेहरा झाकणं किंवा नसलेला चेहरा पुढे आणणं, हे मला असं वाटतं की खूप कडेकडेनी चर्चिले जाणारे किंवा घेतले जायला हवेत असे मुद्दे आहेत. महत्त्वाचा मुद्दा विनेबिलिटी, निवडणुकी जिंकण्याची शक्यता आणि जास्तीत जास्त शक्यता हाच आहे. ती सध्या जर भाजपकडे अमुक एका घटकामुळे असेल तर तो ते घटक वारंवार भाजपनं का वापरू नये हे अगदी सरळ आहे. आणि मग त्याच्यामध्ये मुद्दा विधानसभेचा असू देत किंवा विधानसभेच्या अनुषंगानं लोकसभेचा असू देत, कारण प्रत्येक राजकीय पक्ष निवडणूक ही लढण्यासाठी जिंकत असतो. थोडाच एक मला वाटतं मुद्दा केशव उपाध्यांना मांडायचा आहे. केशव उपाध्याय अगदी थोडक्यात मांडा, कारण वेळ कमी आहे आणि मला नंतर इम्तियाज जलील यांच्याकडे पण जायचंय. नाही, अगदी थोडक्यात मला तर अख्ख्या गेहलोत सरकारमधल्या मंत्र्यांमधला मतभेद जाहीरपणे दिसत होता. तो मी खरं मगाशी बोललो नाही. किती उदाहरणं देऊ? एक मंत्री डायरेक्ट डायरी घेऊन सांगतो की किती लाल डायरी ज्याला म्हटलात, पैसे किती कशाबद्दल पैसे गेले होते. यांची राजस्थानमध्ये जलजीवन मिशन म्हणजे पैसे कमवा मिशन झाली होती. अनेक पेपर फुटेज अनेक प्रकरणं पुढे आली, तरुणांची करिअर बर्बाद झाली त्याच्यामध्ये. असे राजस्थानमधले असंख्य विषय त्यामध्ये होते. मात्र आमच्यावर सगळं छान चाललं होतं ह्यांच्याकडे, असं नाटकीपणाने आज बोलण्यानी मला असं वाटतं की निकाल प्रत्यक्षात बदलणार नाही आहेत याचं भान तरी आपल्याला किमान असलं पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक म्हणजे काँग्रेसची पद्धत असेल. मिझोराममध्ये असं आहे की अमित शहापासून अनेक जण त्यांनी उत्तम प्रचार करत होते. जिथं जी आवश्यकता असते, जिथे जो फलंदाज क्रिकेटच्या भाषेत बोलायचं, जिथे जो फलंदाज असतो तिथं तो त्याचं काम पूर्ण करतो. त्यामुळे उगाच हे इकडे का गेले नाहीत, ते तिकडे का गेले नाहीत. आपल्या राहुल गांधी अनेक ठिकाणी प्रचाराला गेले नाहीत, जात नाहीत, हे सुद्धा आपण बघितलं. मध्येच ते कुठेतरी केरळला जाऊन बसले होते, हे सुद्धा बघितलं. मग त्यांना कोणाला बोलवता येत नव्हतं म्हणून तिकडून बसले होते राहुल गांधी. अशी टीका आपण त्याआधी करायची का? त्यामुळे मला असं वाटतं की आपण काही चर्चा करताना एक चर्चेचा स्तर आणि भान दोन्ही राखलं तुमचे पाहिजे. दोनही मुद्दे मला वाटतं आधीच्या झालेल्या मुद्द्यांना दोन्ही मुद्द्यांना तुम्ही उत्तर दिलेलं आहे. इम्तियाज जलीलजी, नाही, आता काय आहे की गिरीश कुबेर साहेबांनी मॅनिफेस्टोच्या बाबतीत बोललेले आहे आणि दोघंही जे नॅशनल पार्टीज आहे त्यांनी कसे अनरिअलिस्टिक मॅनिफेस्टोमध्ये प्रॉमिसेस केलेले आहे त्याचं उदाहरण म्हणून केशव उपाध्याय माझे मित्र आहेत, त्यांनी बोलता बोलता हे सांगितलं की जिंकण्यासाठी जे काही करावं लागतं ते आम्हाला करावं लागतं. म्हणजे मी जयपूरला होतो कविता, आणि जयपूरमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मोठे मोठे होर्डिंग्स लावलेले होते तिथे, आणि त्याच्यावर लिहिलेला होता, त्यांची
फोटो होती, गॅस सिलेंडर होतं आणि त्याच्यावर हे लिहिलेलं होतं की मोदी जी का वादा, गॅस सिलेंडर 450 रुपये. मग मी केशव उपाध्याय साहेबांना हे सांगतो की केशव भाई, तुमच्या घरी 450 रुपये मध्ये कधी गॅस पोहोचणार आहे? मग निवडणूक आमच्याकडेही घ्या ना लवकर. हे गोरगरिबांचा मुद्दा आहे का निवडणुकीचा मुद्दा आहे? आता याच कार्यक्रमामध्ये 8 वाजता आपले प्रवीण दरेकर साहेब बसले होते आणि त्यांनी बोलता बोलता हे सांगितलं की आमच्या इथे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पूर्वीही आम्ही अशी घोषणा करणार आहे. त्यांनी स्पष्टपणे आपल्याच एबीपी माझ्याच्या कार्यक्रमामध्ये म्हटलेलं आहे. मग गोरगरिबांचं काही देणं घेणं नाही आहे. तिकडे 450 रुपये, फक्त तुम्हाला सत्ता पाहिजे आणि गॅस जे आहे ते स्टेट सब्जेक्ट नाही आहे. केशव उपाध्याय साहेब, याचा निर्णय केंद्र सरकार घेतो. म्हणजे हे पॉसिबल आहे की 450 मध्ये आम्ही गॅस देऊ शकतो मध्य प्रदेशला, राजस्थानला. फक्त तुम्ही आम्हाला मतदान करा. मग आम्हाला कशाला त्रास देतो केशव उपाध्याय साहेब? आमच्याकडेही लवकर निवडणूक घ्या आणि 450 रुपयामध्ये गॅस सिलेंडर महाराष्ट्राचेही गोरगरीब जनतेला तुम्ही कधी पुरवणार आहे हे सांगा. केशव उपाध्यायजी, अगदी थोडक्यात उत्तर तुमचं. नाही, थोडक्यात उत्तर असं आहे, त्या राज्याच्या आर्थिक क्षमतेनुसार आपण काय भार पेलू शकतो हे आपण त्यानुसार ती राज्याचे नेतृत्व एक प्रकारे आश्वासन देत असतं. नंबर 1. नंबर 2, राजस्थानमध्ये सर्वाधिक पेट्रोल डिझेलचे दर जास्त आहेत हे आपण माहिती असलं पाहिजे. जे महाराष्ट्र आता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पेट्रोल डिझेल म्हणजेचे दर कमी आहेत आणि विशेषतः हे सरकार आल्यानंतर त्यामध्ये कपात केली गेली. राजस्थानमध्ये ते आजही जास्त आहेत. विजेच्या बाबतीमध्ये राजस्थानचे विजेचे दर काँग्रेस सरकारने जास्त आहेत, कमी करायची घोषणा केली, पण वेगळ्या प्रकारचे सेस लावले गेले. मी सांगतो ना, जरा मला उत्तर देऊ द्या कविताजी. असं आहे की तुमच्या होनुसार 1 मिनिटं, मी असं आहे की इकडे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढायचं, असं काँग्रेसच्या कार्यकाळात झालं. 500 रुपयाची घोषणा त्यांनी केली, पण प्रत्यक्षामध्ये पेट्रोल डिझेल आणि वीज हे तिथे महाग केली. आज महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आपण पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर महाराष्ट्रात 450 रुपयात मिळणार आहे का? तो पुढच्या काळात असं 1100 रुपये प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं योग्य वेळी राज्याचं नेतृत्व देईल. म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे जे आश्वासन राजस्थान आणि मध्य प्रदेशला मिळते ते आश्वासन भाजप महाराष्ट्राला देत नाहीये. मी तुम्हाला त्याचं योग्य वेळी म्हणजे निवडणुकीच्या वेळी. 1 मिनिट, मी असं आहे की बघा, तुम्ही निवडणुकी आली की फक्त त्याच्या राज्याचं एक प्रकारचं गिरीश कुबेर इथे बसलेत. अहो ऐकून घ्या ना, गिरीश कुबेर इथे बसले, ते आर्थिक तज्ज्ञ आहेत. त्या राज्याच्या आर्थिक क्षमतानुसार करून केलं जातं. 2.5 वर्षामध्ये काँग्रेसनी खूप नुकसान केलं. ते नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आता आम्ही करतो आहोत आणि योग्य वेळी हे नुकसान भरून काढतोय त्याबद्दलही निर्णय केला जाईल. कविता, मला आलं पाहिजे आता. 5 राज्यांच्या निवडणुकांचा एक्झिट पोल समोर आल्यानंतर 3 राज्यांमध्ये सध्या काँग्रेसला सत्ता मिळताना दिसतेय, तर एका राज्यामध्ये भाजपला सत्ता मिळताना दिसते. अर्थात या सगळ्या राज्यांमध्ये काय काय आश्वासनं दिली गेली, त्यातली कोणती आश्वासनं लोकांना पसंत पडली, पूर्ण होतील असा विश्वास वाटला आणि कोणत्या आश्वासनांच्या आधारावर लोकांनी मत दिलंय, या सगळ्याचा निकाल 3 तारखेला लागणार आहे. 3 तारखेला निकाल येईपर्यंत आत्ताचं जे चित्र एक्झिट पोल मधनं दिसतंय ते आपण सगळ्यांनी पाहिलं. त्या चित्राचा अर्थ नेमका काय लावावा यासाठी ही चर्चा होती आणि या चित्रातना या आकड्यांमधनं बरेच अर्थ सध्या समोर येत आहेत, पण खरे आकडे समोर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे ती 3 तारखेच्या सकाळची. आत्ताच्या या चर्चेमध्ये सगळे मान्यवर सहभागी झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.